नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण मुलांना सी ॲडमिशन प्रोसेस प्लस कॉलेजचे रिव्ह्यू जे मुलं बाहेरून लोकेटेड करतात, म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट आहे, तालुका आहे, जे मुलं पुण्यापासून थोडं लांब आहेत, विलेज लोकेटेड फ्रॉम विलेज आहेत, तर त्या मुलांसाठी थोडं कॉलेजचे माहिती काढणं थोडी जड जाते किंवा अवघड जाते, की त्यांना प्रॉपर माहिती नसतं की कॉलेजचं लोकेशन काय आहे, या सर्व गोष्टी। तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण कॉलेजच्या रिव्ह्यू, कॉलेजचे प्लेसमेंट कशा आहे, कॅम्पस कसा आहे आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचेस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लो पर्सेंटाईलला कोणती ब्रांच आपल्याला भेटू शकते या कॉलेजेसमध्ये, या सर्व गोष्टींची माहिती प्रोव्हाइड करणार आहोत। तर मित्रांनो, आज जे काही कॉलेज आहे ना, ते म्हणजे डी.वाय. पाटील अकोर्डी। तुम्ही डी.वाय. पाटीलचे बरेच काही कॅम्पसचे नाव ऐकले असतील। डी.वाय. पाटील पिंपरी आहे, डी.वाय. पाटील लोहगाव आहे, डी.वाय. पाटील तळेगाव आहे, अजिंक्य डी.वाय. पाटील आहे। तर हे जे काही डी.वाय. पाटील अकोर्डी आहे ते एक मेन कॅम्पस आहे डी.वाय. पाटीलचा। याचा जो काही चॉईस कोड आहे तो म्हणजे 6802 आणि याचं जे काही नॅक आहे, नॅक क्रेडिट आहे ते आहे ए आणि ॲफिलिएटेड टू जे काही कॉलेज आहे डी.वाय. पाटील अकोर्डी ते एस.पी.पी.वाय, ॲफिलिएटेड टू एस.पी.पी.वाय। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण इंजिनिअरिंग करतो म्हणजे 4 वर्षानंतर या ठिकाणी प्लेसमेंट कशा आहेत, कॅम्पस कसा आहे आणि प्लेसमेंटसाठी किती कंपन्या या ठिकाणी व्हिजिट करतात आहे आणि किती मुलांना ऑफर देतात आहे, बरोबर। पण त्या अगोदर या ठिकाणी लायब्ररी जी आहे ती वेल फर्निश आहे आणि जे काही ग्राउंड वगैरे या सर्व गोष्टी आहेत। पण हॉस्टेलची फीज किती आहे याचा अंदाज आहे का तुम्हाला? याच्या ठिकाणी या कॉलेजमध्ये हॉस्टेलची फी जवळपास 1,20,000 रुपये आहे। त्याचबरोबर तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी या ठिकाणी मॅनेजमेंट त्या कॉलेजचं नावच मॅनेजमेंट अँड रिसर्च आहे। या ठिकाणी जी काही ओपन कॅटेगरीची फी आहे प्लस हॉस्टेलची फी आहे, याचं थोडं गणित करा आणि त्यानुसार ॲडमिशनसाठी वर्कआउट करा। आता या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपनीज येत आहे? ॲमेझॉन येते, IBM येते, ॲटलॉस कॉपको, पॉलिकॅब वायर्स, रिलायन्स जिओ, कॅपजेमिनी, KPIT, लिंक्डइन, फोर्स मोटर, इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी आणि कॅपजेमिनी यासारख्या नामांकित कंपनीज या ठिकाणी प्लेसमेंटसाठी ऑफर करतात हे मुलांना। आता प्लेसमेंट 2023 किती मुलांना ऑफर झालेत कॉलेजमधून? तर जवळपास 800 मुलांच्या प्लेसमेंट झालेल्या आहेत। आणि ह्या कॉलेजेसमध्ये ब्रांचेस कोणत्या कोणत्या आहेत आणि ॲव्हरेज पॅकेज किती आहे? तर ॲव्हरेज पॅकेज जवळपास 6 ते 7 लाख रुपये। आता या कॉलेजेसमध्ये ब्रांचेस कोणत्या आहेत आणि त्यांचा कट ऑफ, आपली रँकिंग किती असली पाहिजे, या सर्व गोष्टी पाहूया। तर या कॉलेजेसमध्ये सिव्हिल ब्रांच आहे, त्यासाठी आपल्याला पर्सेंटाईल 47 असले पाहिजे आणि जी काही रँकिंग आहे ती बिलो 1 लाख पाहिजे। आता CS जर विचार केला तर या कॉलेजचा कट ऑफ थोडा कमी आहे, म्हणजे 94.87 आणि जी काही बिलो रँकिंग आहे ती 30,000 असली पाहिजे। आता ENTCचा जर विचार केला तर ENTCसाठी आपल्याला 90 पर्सेंटाईल पाहिजे आणि त्याचबरोबर आपली जी काही रँकिंग असली पाहिजे तर ती 23,000 बिलो असली पाहिजे। आता या ठिकाणी केमिकल एक नवीन ब्रांच आहे, तर यासाठी 63 पर्सेंटाईल आपल्याला असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आपली जी काय रँकिंग आहे ती बिलो 78,000 असली पाहिजे। आता मेकॅनिकलचा जर विचार केला तर मेकॅनिकलचा कट ऑफ देखील 66 आहे आणि त्याचबरोबर बिलो रँकिंग किती असली पाहिजे? तर 72,000 आपली बिलो रँकिंग असली पाहिजे। AIDSचा जर विचार केला तर या ठिकाणी AIDSचं पर्सेंटाईल आपले 93+ असले पाहिजे आणि बिलो रँकिंग 70,000 असली पाहिजे। कॉलेज चांगलं आहे, जे काही फॅकल्टी मेंबर्स आहेत वेल डेव्हलप आणि वेल एज्युकेटेड आहेत। कॉलेजचा जो काही कॅम्पस आहे तो एकदम ॲटमॉस्फेरिक आहे, नेचर खूप बेटर आहे, या सर्व गोष्टी आहेत। आता या ठिकाणी आपल्या लो पर्सेंटाईलला ब्रांचेस पण चांगले भेटतात हे आणि CSITचा जर विचार केला तर आपण CSITसाठी 94 to 95 पर्सेंटाईल कट ऑफ आहे। ENTCचा विचार केला तर 90 पर्सेंटाईल कट ऑफ आहेत आणि प्लेसमेंटचा जर ओव्हरऑल विचार केला तर प्लेसमेंट देखील खूप चांगले आहेत। आता याच कॉलेजेसमध्ये जर आपल्याला डी.वाय. पाटीलसारख्या तुम्हाला मी सांगितलं की भरपूर ब्रांचेस आहेत, या ठिकाणी आपला चॉईस कोड खूप महत्त्वाचा आहे, तर याचा चॉईस कोड आहे 6802। त्याचबरोबर या कॉलेजेसमध्ये आपलं काही प्रेफरन्स देताना चुका होऊ नयेत त्यासाठी आपण दादा CETवाला पर्सनल काउन्सिलिंग देखील लॉन्च केले आहे। यामध्ये तुम्हाला ॲक्युरेट ऑप्शन फॉर्म, तुमच्या पर्सेंटाईल वाईज कस्टमाइज ऑप्शन फॉर्म, त्याचबरोबर तुमची कॅटेगरी वाईज तुम्हाला कॉलेजमध्ये किती फीज भरावी लागेल, कॉलेजचं लोकेशन काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमधून प्रोव्हाइड केल्या जातील। खाली कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क साधा, त्यामधून तुम्ही काउन्सिलिंगसाठी एनरोल करू शकता। आणि हा जो काही व्हिडिओ आहे कॉलेजचा रिव्ह्यू, त्या तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटी दादा CETवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।